ओरची मॅच आहे। याच्यानंतर टॉस साठी तयार राहायचं आहे। सोनार सीधा दाटाव ए आणि गंधराज 11 टॉस साठी तयार राहायचं आहे। इथे लो फुलटा चेंडू आडव्या बॅट टिकायला फटका बघा पुन्हा एकदा इथे झेल ड्रॉप झालाय। बघा आज मैदानाच्या आतमध्ये काय चाललंय, जिथे अभि सारख्या फलंदाजाला इथून जीवनदान दिलाय। सिंगल मिळेल आणि सिंगलच्या जोरावर इथून मात्र अकाउंट ओपन करेल तो अर्थातच आरके गोलवाडिया संघ। तिसरी मॅच चे संघनायक सोनार सीधा दाटाव अर्थात सिद्धू आणि तुषार कांबळे आपण टॉस साठी तयार राहायचं आहे। तिसरी मॅच आपल्या भेटीला येईल आणि दुसरी मॅच आली आहे। कालच्या दिवसामध्ये बरंच काय पाहिलं आणि आज ज्या संघाने कालच्या दिवसामध्ये आपलं नशीब आजमावलं होतं ते संघ आता मात्र समोर समोर खेळत आहेत। पुन्हा आडवा बॅट निघायचा प्रयत्न होता, बॅट चेंडूचा संपर्क लागला नाही, परंतु पंचांचा इशारा आहे कुठेतरी स्टंप सोडून जाणार चेंडू आहे आणि इथून मात्र हा डॉट चेंडू असेल। सौजन्य सध्याच्या घडीला स्ट्राईकला आहे, धावसंख्या सध्याच्या घडीला 1 अशी मात्र पाहायला मिळते, जिथे टॉस जिंकलाय। खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर गेल्या 5 दिवसांमध्ये ज्या संघाने टॉस जिंकला ते संघ प्रथम बॅटिंग करत होते, परंतु इथे आपण पाहिलं तर जय भंडोर संघाने टॉस जिंकला, त्यांनी सुद्धा चांगली फिल्डिंग केली। पुन्हा एकदा खोला टाकण्याचा प्रयत्न, चेंडू डीप कव्हरला केला गेलाय, सिंगलचा प्रयत्न केला आणि इथे मात्र सिंगल सुद्धा कंप्लीट केलं जाईल। सौजन्याला सुद्धा माहिती आहे इथून चांगली सुरुवात करावी लागेल, कमीत कमी 40-25 धावांची जर एक चांगली टोटल बनवायची असेल तर इथून सिंगल डबल का होईना धावफलक हलकारणं खूप गरजेचं आहे। त्याच दरम्यान आपण पाहते तर कुलाड विभागामधील मग रुपेश सानप असतील, संतोष जे असतील, आपण पाहतो या स्पर्धेसाठी एक शुभेच्छा भेट देण्यासाठी आहे। तसेच अग्निशमनचे अध्यक्ष हरजिंद्र मोरे साहेब सुद्धा या मॅचचा आनंद घेतात। त्याचप्रमाणे पुढे आडवी बॅट घ्यायची चेंडू आपण पाहतोय तर फाईन लेग मधून जातोय सीमापार, चौकार 4 डीजे। होता आणि इथे मध्ये त्याला इथे आपण त्याला मध्ये जीवनदान दिलं आणि त्याच्यात हा त्याच्या बॅट मधून चौकार आलात। इथून तुम्हाला चांगली फील्डिंग करावी लागेल। धावसंख्या सध्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळते इथून 6 धावा। पुन्हा इथे आपण बघतो रिव्हर्सचा फटका, 2 तलवारचा वापर केलाय, परंतु इथे एकच धाव मात्र अभिला मिळेल। बघा अभि जर शेवटपर्यंत बरेच वेळा प्रयत्न करेल आणि त्याच्यामध्ये तो सक्सेसफुल सुद्धा होईल, यात मात्र कोणती शंका नाही। धावसंख्या सध्याच्याकडे सिंगलने पुढे सरकेल। बिनबाद प्रथम बॅटिंग करत असताना आरके गोल्ड संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती मात्र 7 धावा, जिथे 5 चेंडूचा खेळ झालाय। टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करायची आहे। दोन्ही संघासाठी ही मॅच खूप महत्वाची आहे, कारण तिसऱ्या फेरीमध्ये दाखल व्हायचं आहे। पुन्हा आपल्या चेंडूचा शॉर्ट अँड पुल केला, फटका चांगला आहे, चेंडू जाईल, दे धक्का, सौजन्याच्या बॅट मधून घे छक्का, 6 शतक क्रमांक। मात्र पाहायला मिळते जिथे असं वाटतं सिंगलने काम चालत होतं, परंतु सौजन्याने पाहिला आणि त्याच्या टप्प्यामध्ये त्याने बरोबर परफेक्ट कार्यक्रम 6 ने धावसंख्या पुढे सरके। धावसंख्या सध्याच्या घडीला 13 आहे। 4 ओव्हरची मॅच आहे, 4 पर्याय तुमच्याकडे असणार। पहिला आपण पाहतो निकेतवर विश्वास दाखवला, पहिल्या 5 चेंडूमध्ये अवघ्या त्यांनी 7 धावा खर्च केल्या, परंतु शेवटच्या चेंडू आपण पाहतो 1 षटकानंतर 13 झालेली आहे। पुन्हा एकदा आपण पाहतो एक जुना अनुभव अर्थात ज्याच्याकडे आहे ते शरद मुंडे आपल्याला पाहायला मिळेल। इथून महत्वाची गोलंदाजी राहील त्याची, कारण आपण पाहिलं तर आतापर्यंत पाहतो 40+ अर्थात 44, परंतु क्रिकेटमध्ये किशोर वयाला प्राधान्य दिला जात नाहीये। तुमचा खेळ कसा आहे ना हे महत्वाचं आहे। रुपेश सानपने सुद्धा बरंच खेळ केला आणि बरंच आपल्या संघासाठी त्यांचं योगदान राहिला। खऱ्या अर्थाने क्रिकेटवर त्यांचं सुद्धा खूप प्रेम आहे, म्हणून ते आपण पाहतो एवढ्या दूरवर नाहीत आणि संकेत देशमुखवर त्यांचं खूप प्रेम आहे, त्यासाठी आलेले आहेत। मग संतोष जे असतील, रुपेश सानप असतील, यांना पाहिलेलं आहे। आताच आपण पाहतो तर KPL झाली, कोलाडाच्या नाईट चषक सुद्धा झाला, हे सुद्धा आपण पाहिलं। पण जाऊया मैदानात जिथे शरद आपल्या समोर येते, गोलंदाजी ट्रायकर पाहायला मिळेल। अभि स्ट्राईकला तुम्हाला 20 मिनिटाचा वेळ देण्यात आलाय। 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर कंप्लीट करायचे, अन्यथा तिथून जर कंप्लीट झाले नाही तर तुम्हाला 1 खेळाडू आतमध्ये घेतला जाईल, याची सुद्धा लक्ष ठेवा। टायमर चालू आहे, याच्यावर आमचं लक्ष आहे। पुन्हा एकदा शरद
हो पुण्याचा चांगला टप्पा इथे पाहायला मिळते. सरळ चेंडूने उचली घेतली, विकेट कीपरच्या हातामध्ये जाते. कोणती धावसंख्या नाही आहे जिथे आपण पाहते 7 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या सध्याच्या घडीला 13 आहे. शरद आलाय, इथून धावा रोखायच्या आहेत. बघा जे स्वप्न आपण विघ्नहर्ता किल्ला संघाने पाहिले की जो नाईट चषक आहे तो आपल्या गावामध्ये न्यायचा आहे. आणि अर्थातच आर के गरोड या संघाने सुद्धा स्वप्न पाहिले की हा चषक आपल्या गावामध्ये न्यायचा आहे. आणि दोन्ही संघ आपल्याला पाहतात एक या रोहा ग्रामीण असोसिएशन मध्ये फायनलचे पुण्याचा मी म्हटलं होतं की पुन्हा एकदा तो रिव्हर्सचा फटका घेण्याचा प्रयत्न असेल, पण तो बॅट चेंडूचा संपर्क पुन्हा एकदा होत नाही. सिंगल मिळेल आणि धावसंख्या पुण्याचा पुढे सरकेल. मात्र इथून बिनबाद प्रथम बॅटिंग करत असताना आर के गरुड या संघाची 14 अशी धावसंख्या पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने कौस्तुभ पाटील, अर्थात साई पाटील आणि ड्रीम्स क्रिकेट यांचा आपण बघा रोहावर खूप प्रेम आहे आणि खऱ्या अर्थाने एक चांगली त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली गेली आहे काल आणि आज सुद्धा. पुन्हा एकदा शरद गोंधळ ट्रॅकवर. हो पुन्हा एकदा मोठा फटका माझा प्रयत्न होता. बॅट चेंडूचा संपर्क करण्यात नाही. पंचांचा इशारा वाईट आहे. सिंगल मात्र मिळेल जिथे प्लॅटफॉर्म नंबर 1 ची गाडी प्लॅटफॉर्म नंबर 2 वर पाहायला मिळेल. धावसंख्या 1 वाढत. धावसंख्या सध्याच्याकडे किशोर रामसंती 15 अशी धावसंख्या जिथे आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोंधळ ट्रॅकवर शरद. पुन्हा एकदा चांगला टप्पा पाहिला परंतु चांगला फटका केला. चेंडू आपण पाहतोय तर पुन्हा एकदा ऑन रिझनला जाईल. फटका चांगला आहे परंतु धाव मात्र अवघी 1 मिळेल. चांगली फिल्डिंग रॅली आहे. धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या सध्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळते मात्र इथून 16 धावा. आणि गीता आपण पाहतोय तर ऑन रिझनला पाहिला आणि पुण्याचा शरद. बघा हाफ टॅकल चेंडू आहे. फटका चांगला चेंडू आपण थर्ड मॅन रिझनला 1 2 3 अँड 4 4 अभिच्या बॅट मधून चौकार. तर धावसंख्या 4 ने धावसंख्या सध्याच्या घडीला 20 धावा मात्र पाहायला मिळते. तिथे 4 चेंडूचा खेळ झालाय आणि दुसरा शतक गोलंदाजी ट्रॅकवर आपण शरदला पाहताय जिथे चांगली सुरुवात केली होती. शरदने डॉटने सुरुवात केली, त्यानंतर सिंगल व्हाईट सिंगल नंतर चौकार अभिच्या बॅट मध्ये आला. बघा अभि 0 वर बाद होता परंतु सध्याच्या घडीला तो आता आपण पाहतो 11 वर खेळतो. त्याच्या बॅट मधून 2 चौकार आलेले आहेत. हाफ टॅकर चेंडू पुन्हा एकदा जाणीवपूर्वक टाकला फटका. चेंडू आपण पाहतो तर फर्स्ट स्लिपला जाते तिथे करा फिल्डिंग. त्या दरम्यान सिंगल घेतले, डबलला पुन्हा एकदा परतलेत आणि जोपर्यंत चेंडू हाताला लागेल तोपर्यंत मात्र इथून 2 धावा कंप्लीट केल्यात अभिने. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या 20 होती ना ती आता सध्याच्या घडीला 22 वर पाहायला मिळते. या ओव्हरचा मात्र शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय, 11 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या सध्याच्या घडीला प्रथम बॅटिंग करत असताना 22 आहे. ओहो इथे मात्र खोलत टाकत चेंडू आहे. फलंदाज बाद. इथे त्रिफलाचीत बाद केलाय. अभिचा खेळ मात्र संपलाय. धक्का पहिला डीजे. सोनाल सिद्ध दाटाव सिद्धू मोरे आणि त्याच्या समोर असेल गंधराज 11 तुषार कांबळे. चला आपण विनंती असेल आपण टच बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे कारण आपण पते पूर्वार्धाचा खेळ जसा संपल ना तसा आपण टच करणार आहोत. विनंती असेल सिद्धू मोरे आणि तुषार कांबळे मला वाटते तयार आहे. सिद्धू मोरे आपण यायचं आहे कारण 12 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या सध्याच्या घडीला 1 गडी बाद. अभि मात्र बाद झालाय आणि धावसंख्या सध्याच्या घडीला 22 मात्र पाहायला मिळते. गोलंदाज आयुष गोलंदाज ट्रॅकवर पाहायला मिळेल आणि न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये सनी आलाय. सनी आले बघा 11च्या सरासरी इथे 22 बनलेत. 1 फलंदाज बाद झाला. 0 वर फलंदाज बाद होता तो मात्र आपण पाहतो सध्याच्या घडीला 2 चौकाच्या सहाय्याने खेळला. तब्बल 13 धावा त्याच्या बॅट मधून आल्या आणि त्या कुठेतरी आपण पाहतो विघ्नार्थ केला संघाला मात्र त्या नक्कीच जर झेल झाला कधी त्या धावा झाल्याचं समीकरण वेगळं पाहायला मिळालं. आयुष आला आणि इथे मात्र आयुषवर हल्ला केला. चांगला फटका. चेंडू आपण पाहतोय फाईन लेनला जातोय. चेंडू सीमा पार. षटकार सौजनच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. धावसंख्या 28 डीजे.
फाउंडेशन यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य स्पर्धा संकेतजी देशमुख आपण पाहतोय या रोहा ग्रामीण असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, ज्यांनी 2018 आपण पाहतोय या रोहा ग्रामीण असोसिएशनला सुरुवात झाली आणि तब्बल 7 वर्ष आपण पाहतोय आपण अध्यक्षाचा भार त्यांच्याकडे आहे आणि त्याच्यासाठी आपण पाहतोय आज आरके गौलवाडी या संघाने त्यांचा सुद्धा आपण पाहतो इथून त्यांच्या माध्यमातून सत्कार सुद्धा केला गेला आणि खऱ्या अर्थाने करणं खूप गरजेचं आहे। काल आपण पाहतो पूर्ण रात्रभर इथे उभे इथे राहून पूर्णपणे या स्पर्धेला त्यांचा पाठिंबा राहिला होता आणि पूर्णपणे त्यांनी आपण कंप्लीट केले आणि आज मला वाटते नक्की 24 गावचे 12 संघ जे हरले त्यांना सुद्धा विनंती असेल आपण शेवटपर्यंत राहायचं आहे, कारण ही स्पर्धा आपली आहे, हा आपलं एक कुटुंब आहे आणि आपल्या कुटुंबातले प्रमुख कोण असेल तर संकेतजी देशमुख यांना आपण पाहिले मेहनत ते सुद्धा करतायत, मेहनत आपल्याला सुद्धा करावी लागेल। नक्की सर्वांना विनंती असेल 24 गावचे 24 जेवढे खेळत ना की आपण एका दुसरा नक्कीच राहा आणि आपला हातभार लावा। पुण्यात लो फुलटॉस चेंडू होता, आडव्या पाडणे घ्यायचा प्रयत्न होता, चेंडू पुण्यात आपण कव्हर दिसला ते सिंगल मात्र इथे सनीलला मिळेल। धावसंख्या 1 नि बळे धावसंख्या सध्याच्या घडीला 1 गडी बाद प्रथम बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते ती मात्र इथून 30 धावा पाहायला मिळतात। या ओव्हरचे 3 चेंडू झालेले 3 चेंडू शिल्लक आहेत। आतापर्यंत आपण विचार केला तर 15 चेंडूचा खेळ शिल्लक झालाय। प्रथम बॅटिंग करत असताना चांगली प्लॅन आहे अर्थातच, कारण आरके गवळी संघाला सुद्धा माहिती आहे समोरचा संघ त्याच ताकदीचा आहे, कमीत कमी 40 ते 25 धावा असणं खूप गरजेचं आहे। कारण आपण पाहिलं तर प्रणित असेल, त्यानंतर अभिजित असेल, परेश असेल असे महत्त्वाचे फलंदाज यांच्याकडे सुद्धा आहेत, परंतु सौजन्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार सुद्धा आले। पुण्यात हा टायकर चेंडू नक्कीच जाणून टाकला, फटका चेंडू टाकलेला पाहिला परंतु फटका मारण्याचा प्रयत्न बॅट चेंडूचा संपर्क नाही, बॅट मात्र हवेशी संपर्क करताना पाहायला मिळते ती सौजन्याची। डॉट चेंडूची सांगता होते, धावसंख्या सध्याच्या घडीला 30 धावा आहेत। या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत। आयल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी ही दुसरी मॅच आपल्या भेटीला आली आहे, परंतु तिसरी मॅच आपल्या भेटीला येईल सुनार सिद्ध दाटाव ए आणि गणराज 11 भुवनेश्वर ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही संघांना शुभेच्छा असतील, एक चांगली मॅच आपल्या पुण्याच्या समोर येईल। पुण्याचा आयुष हाफ टायकर चेंडू पुण्याला जाणून टाकलाय परंतु पायाचा बॅट चेंडूचा संपर्क होत नाही आहे। एक दक्ष पंच आपल्याला पाहता नितेश नरहरी आपल्याला पाहायला मिळतात। मॅन्ट्रॉम बोरली मांडला इथून आलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या सोबत आहेत ते नवखर संघाचे सुपुत्र अर्थातच भास्कर सातमकर यांना पाहत आहे। त्या दरम्यान इथे आपण पाहिलं तर 30 धावसंख्या झाली। हॅलो हॅलो तर इथे मात्र फलंदाज बाद झालेला आहे आणि धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते ते मात्र इथून 30 धावा 18 चेंडूचा खेळ संपलाय आणि या ओव्हरचा आपण विचार करता अवघ्या 8 धावा खर्च केला, एक फलंदाज सुद्धा बाद केलाय आणि बॅट्समन मात्र बाद जातो अर्थातच सौजन्य मात्र बाद झाला। बघा सौजन्याच्या बॅटमध्ये जर आपण पाहतो चांगली धावसंख्या झाली, त्याच्या बॅटमधून 2 चौकार आल्या आणि तब्बल तो मात्र आपण विचार केला तर बॅटिंग करत असताना 9 चेंडूमध्ये 15 धावा करून तो बाद झालाय। प्रजेश येतोय आणि आता मात्र शेवटचा पर्याय आणि शेवटचं शतक गोलंदाज प्रणित मोरे आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज ट्रॅकवर। विनंती असेल टॉस साठी तयार राहायचं आहे। गदा जिल्हा संघाचा तुषार कांबळे इथे रेडी आहे। सिद्धू मोरे चला आपण या टॉस साठी शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत, टॉस होणं गरजेचं आहे। जो मधला वेळ आहे तो आपला खास टॉस साठी असणार आहे। विनंती असेल या आपण सिद्धू मोरे, कारण शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत। धावसंख्या सध्याच्या घडीला 30 आहेत, 2 गडी बाद। ओ इथे मात्र पुण्यात मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, बॅट चेंडूचा संपर्क आला नाही आहे। पुन्हा एकदा आपण पाहतो तर चेंडूला थोडासा पाठी ठेवलाय ते प्रणितला माहिती आहे जेवढा चेंडू पाठी ठेवला तेवढं नक्कीच काम होईल, पण तो टप्प्यात घेतून चेंडू सीमा पारचा जाईल। प्रजेश आलाय नॉन स्ट्राईकला, प्रजेश आहे स्ट्राईकला सनील आहे। ओ पुन्हा इथे मात्र फुटबॉलचा उपयोग केलाय, उंच जास्ती आहे, लांबीला सुद्धा आहे, चेंडू सीमा पार, षटकार, सिक्सर, 6 डीजे। आणि आतापर्यंत 2 चेंडू फेस केले होते, बॅटला चेंडू लागत नव्हता पण थोडासा का होईना फुटबॉलचा उपयोग केला आणि चेंडूला सरळ लॉंगमधून सीमापार षटकार 6 साठी पाठवलाय। धावसंख्या सध्याच्या घडीला 36 आहे। आसमान दाखवलंय ते गोलंदाज परेशला। हाफ टायकर चेंडू पुन्हा एकदा टाकलाय, फटका फसला, चेंडू हवेमध्ये आहे, पकडला असेल, संपलाय अर्थातच सनीचा खेळ, धक्का
सिद्धू मोरे आपण यायचं आहे. सिद्धू मोरे सोनाशे दाटव हे संघाच्या संघनायकाला विनंती असेल. बघा जसे शतक समाप्त होते पूर्वार्धाचा खेळ संपला लगेच आपण टॉस करणार आहोत. बघा दोन्ही मॅचने आपल्याला चांगला सहकार्य केला. सिद्धू मोरे आपण सुद्धा या टॉससाठी. तिसरी मॅच आपल्या भेटीला येते सोनाशे दाटव आणि गणराज 11 भुवनेश्वर. धावसंख्या सध्याच्या घडीला 36 आहे. 3 गडी बाद झालेत. या पूर्वार्धामध्ये 3 चेंडू शिल्लक आहे. जिथे गोलंदाज ट्राय करू आपण परेश मोरे याला पाहता. पुण्यात आपल्या चेंडू फटका पुन्हा एकदा फसलाय असं वाटतं. रिप्लाय काय आणि पुण्यात चांगला झेल झालाय आणि इथून मात्र परतावा लागेल. तो हर्षला धक्का बसेल. तो चौथा डीजे. ऑन हॅट्रिक आहे गोलंदाज परेश मोरे. जिथे धावसंख्या सध्याच्या कडेला 36 पाहायला मिळते. 5वा चेंडू असेल या ओव्हरमध्ये. हॅट्रिक चेंडू. हो पुण्यात हाफ टॅकल टाकण्याचा प्रयत्न केला परंतु पंचांचा इशारा. प्लॅटफॉर्म नंबर 1 ची गाडी 2 वर पाहायला मिळेल. सिंगल मिळेल. धावसंख्या 36 होती ती मात्र सध्याच्या कडेला 37 इथे मात्र पाहायला मिळेल. अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत. सिद्धू मोरेला विनंती असेल आपण टॉस साठी तयार राहायचं आहे कारण शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. हो इथे मात्र पुन्हा आडवा बॅट निघायचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क. एक सिंगल मात्र इथे मिळेल. ती अर्थातच धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 38 आहेत आणि या पूर्वार्धामधला शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. आपण परत 9.51 सरासरीने इथून धावसंख्येला बनवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 40-45 ह्याच धावा आजच्या गाडीला आपल्याला पाहायला मिळतील कारण काल 24 गाव केले आणि आज मात्र त्यातून 12 आले दुसऱ्या फेरीमध्ये. पहिली मॅच आपण पाहिजे तर जे भवानी रोड संघाने जिंकलेली आहे ते तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत आणि इथून पाहायचं आहे. पुणे त्या गोलंदाज ट्रॅक मध्ये आपण पाहते तर रणवीरमध्ये अडथळा आलाय. थांबलाय आणि थांबावं सुद्धा लागते कारण धावसंख्या सध्याच्या घडीला 38 अशी धावसंख्या आहे आणि या पूर्वार्धामधला शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. त्या दरम्यान आपण पाहतो अमोलजी डमले साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय. खोल टाकण्याचा प्रयत्न. फटका पुन्हा एकदा फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. पकडलाय झेल संपलाय. अर्थात प्रजेशचा स्केल धक्का 5वा. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर पूर्वार्धाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या सध्याच्या घडीला 38 आहे. येणारे 24 चेंडू 39 धावांची गरज आहे. चला आपण टॉस करणार आहोत. सिद्धू मोरे सोनारसिंह धाटव संघाचा संघनायक आम्ही वारंवार कॉल करत आहोत. चला विनंती असेल सोनारसिंह धाटाव. सोनारसिंह धाटाव बघा दोन्ही मॅच आपण पाहतो वेळेमध्ये टॉस झाला होता. धाटाव संघाला विनंती असेल आपण सुद्धा वेळेला भान ठेवायचं आहे. आपल्याला आज स्पर्धा लवकर कव्हर सुद्धा करायची आहे कारण आपण पाहतो तर गेले 6 दिवस आपण पाहतो इथे या मैदानामध्ये अर्थातच श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलन मध्ये आपण पाहतो तर इथे ही लाईव्ह नाईट स्पर्धा चालू आहे. तर विनंती असेल जेवढे आपल्याला लवकर कव्हर करता येईल आपण करणार आहोत. सोनारसिंह धाटाव तुम्हाला शेवटचा अंतिम कॉल आहे. सूरज शेवटचा कॉल असेल कारण आपण पाहतो आतापर्यंत दोन्ही संघ वेळेमध्ये आले. बघा काय करायचं असेल ते तुम्हीच ठरवा कारण आपण पाहतो वेळेला खूप महत्वाचं आहे. इथून एखाद्या जर सूट दिली ना तर नक्कीच बरंच वेळ आपला वाया जाईल. तिथे जाऊया आपण 24 चेंडू आणि अर्थातच 39 धावांची गरज आहे. ती अर्थातच विघ्न आता केला संघाला.
बघा पूर्वार्धाचा खेळ संपला, जिथे आपण बघा रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून भव्य नाईट क्रिकेटची स्पर्धा आहे आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतो सर्वांचं स्वप्न होतं की ही स्पर्धा व्हावी आणि खऱ्या अर्थाने ही रजनी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न सर्वांचं होतं ते पूर्णपणे आता कालच्या दिवसांमध्ये सर्वांनी आपलं नशीब आजमावलं. 24 गाव काल केले, त्यातून 12 दुसऱ्यामध्ये दाखल झाले. बरेचसे संघ आपण पाहतोय तर आपलं नशीब आजमावला, कोणाला नशीब साथ दिली तर कोणाला नशिबाने साथ सोडली सुद्धा. परंतु आज पाहायचं जिथे 24 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. सलामी जोडी मैदान आपल्याला पाहायला मिळते ती अर्थातच परेश आणि अभिजित ही जोडी मैदानच्या आतमध्ये जिथे 24 चेंडू 39 धावांची गरज आहे. चला सोनाशीचा दाटव संघ आपल्याला मॅच थांबवायचे नाहीये. प्लीज सिद्धू मोरे किंवा कोण असेल तर आपण प्लीज टॉस साठी या मित्रांनो. बघा सर्वांना नियम सारखे आहेत. इथून वारंवार मी तुम्हाला कॉल देतोय, यात माझा कोणताही हात नाहीये, कारण आपण कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये जे आपण नियम आहेत ते सर्वांसाठी सारखे आहेत. तर विनंती असेल दाटव संघ कोणी असेल तर आपण टॉस साठी या प्लीज. 24 चेंडू 39 धावांची गरज आहे. बघा 2 टॉस वेळेमध्ये झाले. अर्थात जय भावनी रोड आणि आर्य बुद्रुक यांचं मी कौतुक करेन. दोन्ही संघाचे संघनायक आमच्या मनाला मान देऊन आहे. त्यानंतर किल्ला आणि आरके गोलवडी संघ सुद्धा. बघा सनी आलाय गोंधळ ट्रॅकवर आणि इथून मात्र चांगलं काम करायला. पहिली चेंडू आपण पाहतो तर हलकीशी येत लागले. चेंडू जात आहे फर्स्ट स्लिप मध्ये. सुरुवात करेल तो अभि इथून 1 कारण त्याला सुद्धा माहिती आहे इथून 24 चेंडू मध्ये 39 ची गरज होती. सिंगल मात्र इथे मिळेल. चला दाटव संघ मी निलेश या प्लीज, कारण आपण पाहतो आपले जे काही नियम आहेत ना ते आपल्याला फॉलो करावे लागतील प्लीज. या फास्ट मॅच तर चालू झालेली आहे. व्हील खूप महत्वाचा आहे आपल्या सर्वांसाठी आणि निलेशला सुद्धा माहिती आहे व्हील हा खूप महत्वाचा आहे. सनी आहे पुण्याच्या गुण ट्रॅकवर. हाफ टॅकर चेंडू आडवी बॅट केली आहे. बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही आहे, हवाशी मात्र इथे केलतोय. तर या आपण मी विनंती करतोय अमोलजी साहेब या आपण टॉस करून घ्या, कारण आता आपल्याकडे वेळ नाहीये. निलेश आणि तुषार यांच्या बघा 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय आणि धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते ती 1 धाव. हाफ टॅकर चेंडू होता, फटका चांगला राहिलाय आणि कव्हरला खेळला फटका, परंतु झेल सुटला. ओ हो हे प्रभू ये क्या हुआ. आणि इथे मात्र नशिबाची साथ आहे का परेशला सुद्धा पाहावं लागेल. फटका चांगला होता परंतु आपण पाहतो परेशला असं वाटतं कदाचित सीमा पार करेल, परंतु झाडे उंच जास्ती आणि लांबीला कमी होता. त्याच दरम्यान एक सिंगल मिळेल. त्याचप्रमाणे आपण पाहतो तर या स्पर्धेसाठी जी सायकल आहे अर्थातच ती इथे आलेली आहे. जाऊया मॅचकडे जिथे मॅच चालू आहे ऑन आहे. पुण्यात अभिचा चांगला फटकारायला चेंडू आपण पाहतो पॉइंटला केला आहे. सिंगल घेतली आहे. हो डबलला पुन्हा एकदा परतलं. तिथून 2 कंप्लीट केणार का आणि नक्की तिथून 2 धावा सुद्धा कंप्लीट होतील. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात ते मात्र किशोर आम्हाला सांगेल ते मात्र इथून तर धावसंख्या आपण पाहतो सध्याच्या घडीला 4 अशी धावसंख्या. बघा 39चा पाठलाग करायचा. इथून मात्र ज्या छोटे चुक्या ते करून जमणार नाही ते गोलंदाजी करण्यास सांगायला, कारण आपण पाहतोय तर पुण्याच्या सनी गोंधळ ट्रॅकवर पाहायला मिळतोय. हो इथे मात्र बॅटची नक्कीच पंचांचा इशारा वाईट येतोय. इथे मात्र बॅटची 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 नि पोहोचसारखी धावसंख्या सध्याच्या घडीला किशोर आम्हाला सांगेल ते मात्र इथून 5 धावा जोडल्या गेल्यात, कारण 39चा पाठलाग करायचा आहे. मात्र येणाऱ्या चेंडू शिल्लक आपण पाहतो तर 20 आहेत आणि इथून 34 ची गरज आहे. 20 चेंडू 34 ची गरज आहे. मॅच दोन्ही साईडवर ऑन आहे, यात मात्र कोणती शंका नाही आहे. आणि पाहायचं आहे तर प्रथम बॅटिंग करत असताना 38 बनवलं 39चा पाठलाग करायचा आहे. दोन्ही संघ आपण पाहतो तर या रोहा ग्रामीण असोसिएशन मध्ये बक्षीस चे दावेदार हे दोन्ही संघ आहेत. सनी पुन्हा एकदा
हाफ टॅकर चेंडू पुन्हा एकदा जाणून टाकला प्रयत्न सातत्याने तुम्ही पंचांकडे अपील करू शकत नाही परंतु दक्ष असे पंच आपण पाहतो तर कालच्या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये एक चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे चेंडू मात्र डॉट जाईल जिथे 5 चेंडूचा खेळ झालाय धावसंख्या सध्याच्या घडीला 5 आहे जिथे 19 चेंडू 34 ची गरज आहे त्याला टीम मीटिंग जास्ती घ्यायची नाही मॅच आपल्याला फास्ट घ्यायचे रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून भव्य दिव्य नाईट क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे दुसरी रात्र आपल्या समोर आहे आणि दुसरी मॅच आपल्या समोर आहे जिथे 39 धावांचा पाठलाग केला जातोय सनी हा मात्र गोलंदाज ट्रॅकवर आहे या ओव्हर मधला शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे इथे मात्र पाहायचं तर शतक क्रमांक पहिला समाप्त होते जिथे सनी गोलंदाज ट्रॅकवर आला पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या आपण विचार केला तर आपण पाहतो तर इथून त्यांनी कोणताही गडी त्याच्या हाताला लागला परंतु अवघ्या 5 धावा त्यांनी खर्च केल्यात 18 चेंडू शिल्लक आहे 34 ची इथून गरज आहे आणि खऱ्या अर्थाने पाहायचं तर मात्र या 34 धावा बंदला जाणार का जिथे पाहावं लागेल चला जास्ती टीम मीटिंग घ्यायची नाही विनंती असेल आपण पाहतो तर तिसरी मॅच आपल्या भेटीला येते सोनार शीतल जाटव ए आणि गणराज 11 भुवनेश्वर टॉस जिंकलाय गणराज 11 भुवनेश्वर या संघाने इथून अजून पाहतो 18 चेंडू 34 धावांची गरज आहे कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 24 गाव केले गेले तब्बल तिथून दुसऱ्या फेरीमध्ये 12 आले पहिली मॅच आपण पाहतो अरे बुद्रुक आणि जय भवानी रोड याच्यामध्ये जय भवानी रोड संघ विजय झालाय खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर ऋषिकेशची गोलंदाजी पाहिली तर निशी आणि तुषार यांची बॅटिंग सुद्धा पाहिली आहे या मॅच मध्ये काय गणित पाहायचं जिथे परेशला एक जीवनदान दिलाय आणि जीवनदानाची जरूरत मात्र 2 मध्ये 1 ओव्हर तो सुद्धा खेळतोय आणि अभिचा आपण विचार केला तो सुद्धा आपण पाहतो 4 मध्ये 3 वर तो खेळतो सध्याच्या नॉन स्ट्राईकला आहे गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलंय बघा ही ओव्हर खूप महत्त्वाची आहे हे 6 चेंडू खूप निर्णायक ठरतील प्रजेश मात्र गोलंदाज ट्रॅकवर पाहायला मिळते परेशला इथून थोडीशी जोखीम घ्यावी लागेल कारण असं म्हणतात ना की मेलेला कोंबडा कधी आगीला घाबरत नाहीये आणि इथे खऱ्या अर्थाने त्याला जीवनदान दिलंय 18 चेंडू 34 ची गरज आहे दुसरी मॅच आपल्या समोर चला फास्ट घ्यायचं विनंती असेल आरके गोरवाडी संघ जिथे आपण पाहतो पुण्याला थोडासा क्षेत्रक्षण मध्ये बदल करत असताना आणि गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतो तर प्रजेश वरण करेला इथे दुसरं शतक घेऊन आलाय हो पुण्यात वेगा टाकला चेंडू आहे इथे मात्र परेश हवेशी वार्ता करतो चेंडू जातोय सोनीच्या हातामध्ये बॅट चेंडूचा संपर्क झाला नाहीये 17 चेंडू 34 ची गरज आहे चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतो अर्थ विघ्नहर्ता किल्ला आणि त्यांच्या समोर आहे तो आरके गोरवाडी संघ जिथे आपल्याला पाहायला मिळते चांगले गोलंदाजी इथून मात्र करावे लागेल जिथे 19 चेंडू 17 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे पुन्हा एकदा प्रदेश गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळते जिथे परत स्ट्राईकला आहे कोला टाकायचा प्रयत्न चांगला फटकारायला चेंडू आपण पाहतो लॉंग ऑफ रिझनला जाईल इथे मात्र सिंगल कंप्लीट केली थोडीशी तिथे बंपल होतोय त्याच दरम्यान इथे सिंगल जी डबल सुद्धा कंप्लीट केली आहे आणि सौजन्य मला वाटतं तिथे आहे आणि 1 धाव मात्र इथे एक्स्ट्रा घेतली जाईल आणि धावसंख्या 1 पुढे सरके धावसंख्या सध्याच्या घडीला मात्र इथे पाहायला मिळते ती मात्र 7 धावा 16 चेंडू 32 ची गरज आहे आजच्या दिवसामधली ही दुसरी रात्र आहे आणि दुसरी मॅच आपल्या समोर आहे दोन्ही संघ आपण पाहतो तर या चषक नक्कीच त्यांच्या मनामध्ये आहे परंतु इथून एकाला बाहेर जावं लागेल आणि जो संघ हरेल ना त्याला 365 दिवस या स्पर्धेची पुन्हा एकदा वाट सुद्धा बघावी लागेल 16 चेंडू 32 ची गरज आहे पुन्हा एकदा प्रजेश इथे मात्र वेगा टाकायला चेंडू होता परंतु थोडासा गतीमध्ये फसवला फटका फसलाय पकडलाय झेल आणि आता मात्र संपलाय परेश मोरेचा खेळ धक्का पहिला डीजे जीवनदान त्याला मिळाला होता परंतु त्याच्या आपण पद्धत जीवनदानचा काही त्याचा फायदा झालेला नाही याकडे आपण पद्धत त्यांनी तब्बल 5 चेंडू फेस केले आणि अवघ्या आपण विचार केला 3 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात आता मात्र 15 चेंडू शिल्लक आहेत 32 ची गरज आहे न्यू बॅट्समॅन आपण पद्धत प्रणित मोरे मैदानाच्या आतमध्ये येते बघा कुठेतरी आपण पद्धत गोलंदाजी करण्यास सांगत थोडंसं मी म्हणेन आता मात्र बॅटिंग करण्यास सांगायला बॅकफुल टाकलाय आणि सध्याच्या कडीला तो फ्रंटला आहे चांगली गोलंदाजी राहिली पहिल्या ओव्हरचा विचार केला अवघ्या 5 धावा खर्च केला इथे जर आपण विचार केला तर प्रजेश आला त्यांनी आतापर्यंत 3 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा
धावा त्यांनी सुद्धा खर्च केल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना धावा बनत नव्हत्या, परंतु थोडंसं का होईना धावा बनल्या गेल्या आणि आता मात्र तिथे पाठलाग सुद्धा केला जातोय. 32 ची गरज आहे 15 चेंडूमध्ये. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येते जिथे सिद्धू मोरे यांची टीम असेल सोना सिद्ध दाटाव ए आणि त्याचे सुमेश असेल अर्थातच तुषार कांबळे यांचा गंधराज इलेव्हन भुवनेश्वर. हे मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 15 चेंडू आणि 32 ची गरज आहे. हो इथे मात्र वेगळा टाकता प्रयत्न होता. पंचांचा इशारा नक्कीच लेस्टम सोडून त्यांना चेंडू राहिलाय आणि वाईट चेंडू आहे. धावसंख्या 1 नी वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला मात्र इथे पाहायला मिळते ती मात्र किशोर आंबाचा ती 8 धावा. 15 चेंडू शिल्लक 31 ची गरज आहे. मॅच जरा फास्ट घ्यायची आहे विनंती असेल, कारण आज लवकर जेवढे मॅच आपल्याला कंप्लीट करतील तेवढे आपण या स्पर्धाही कंप्लीट करणार आहोत. जवळजवळ आपण पडतोय तर या क्रिकेट संकुलन मध्ये जवळजवळ हा 7वा दिवस आहे आजचा. चला प्रजेश पुन्हा एकदा आपण पहिले गुंडल ट्रॅक करू सज्ज होते. या ओव्हर मध्ये अजून सुद्धा 3 चेंडू शिल्लक आहेत. फिल्डिंग देत असताना लक्ष सुद्धा द्या, कारण एखादी चुकी तुम्हाला या स्पर्धेमधून बाहेर घेऊन जाऊ शकते. जिथे 15 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. 39 धावांचा पाठलाग केला जातोय. खऱ्या अर्थाने आपण क्रिकेट त्या दरम्यान पुणे चांगला फटका चेंडू आपण पाहते कव्हर रिझनला इथे एक तर सिंगलेट कंप्लीट केली. पुणे सौजन्य आलाय बघा, थ्रो बघितला आणि इथे मात्र आता दुसरी धाव कंप्लीट होणार नाही आहे. जोखीम जरूर घेतली आहे परंतु परतावा लागेल आबीला. धक्का बसेल ते दुसरा रनआउटच्या स्वरूपामध्ये. डीजे तो आता मात्र अनिकेत आलाय. अभि बाद झालाय. जिथे दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न केला होता स्वतः असफल ठरला आणि इथून मात्र पाहायचं आता 14 चेंडू आणि 30 ची गरज आहे. धावसंख्या सध्याच्याकडे 9 आहे. पुण्यात हाफ टॅकर चेंडू जाणूपुर टाकलेला चेंडू आहे परंतु पाहायचा पंच सांगतील आणि सांगतील हा मात्र चेंडू असेल वाईट. सिंगल मात्र इथे मिळेल ती विघ्नार्थ केलं संघाला. ही धाव खूप महत्वाची ठरणार आहे कारण आपण पद्धत अभि बाद झाला होता आणि त्यानंतर येणार एक सिंगल आहे. धावसंख्या सध्याच्याकडे दुहेरीमध्ये पाहायला मिळेल ती मात्र 10 धावा. जिथे 39 धावांचा पाठ्यात आहे. 14 चेंडू शिल्लक आहेत. 29 धावांची इथून गरज आहे. पुन्हा एकदा आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सर्व मान्यवरांचं रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून भव्य दिव्य नवीन क्रिकेट्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा खोला टाकायचा प्रयत्न होता. 5 चेंडूचा संपर्क जसं पाहिजे तसं झालं नाही. चेंडू आपण पाहतोय तर लोंकापला जाईल सिंगल मिळेल इथून प्रणितला. धावसंख्या 1 नी पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते ती इथून 11 अशी धावसंख्या. या ओव्हर मधला 1 चेंडू शिल्लक आहे. इथून जर आपण विचार 13 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. आणि प्रजेशला सुद्धा माहिती आहे इथून विकेट घेतले तरी ही मॅच बनू शकते कारण आपण पाहतो परेश स्वस्तात बाद झाला. त्यानंतर अभिजीतच्या बॅटमधून फारशा धावा आल्या नाहीत. तो सुद्धा आपण पाहतो रनआउटच्या बार मध्ये त्यातून तो सुद्धा बाद झाला. इथून पूर्णपणे आता अनिकेत आणि प्रणितला मात्र इथून चांगली बॅटिंग करावी लागेल जर ही मॅच जिंकायची असेल तर. या ओव्हरचा शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. 13 चेंडू 28 धावांची गरज आहे. थोडस विनंती असेल फास्ट घ्यायचं आहे. याच्यानंतर आपल्या भेटीला पुन्हा एकदा मॅच एक चांगली येते. हाफ टॅकर चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. त्या दरम्यान बॅट चेंडूचा संपर्क पुन्हा एकदा राहिला नाही. अनिकेत स्ट्राईकला आहे. शतक क्रमांक 2 मात्र इथे समाप्त झालाय. बाबा पहिल्या ओव्हरचा आपण विचार केला तर जिथे सनी आला त्यांनी अवघ्या 5 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण विचार केला जिथे प्रजेश आला त्यांनी आपण एक गडी बाद करत असताना आपण पाहिलं तर तब्बल त्यांनी सुद्धा धावा दिल्या. त्या अवघ्या 6 धावा 11 बनल्यात. खऱ्या अर्थाने पाहिलं तर 5.5 धावा इथे बनल्यात. म्हणजे येणारे चेंडू शिल्लक आहेत 12. 28 ची गरज आहे. सरासरी जर आपण विचार केला तर प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 14 धावा इथून बनवायचे आणि ते सध्याच्या घडीला इथे मात्र मी म्हणेन सोप्या नाही आहेत, कठीण आहेत. पण क्रिकेटमध्ये कठीण हे काही नसतं. इथून तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. इथून तुम्हाला जोखीम घ्यावीच लागेल. यात मात्र कोणती शंका नाही. या ओव्हर मध्ये कमीत कमीत किशोर 2 षटकार 3 चौकार जर आले तरी ही मॅच पुन्हा एकदा ऑन होईल. आणि जर या ओव्हर मध्ये धावा आले नाही तरी ही मॅच कुठेतरी थोडीशी मी म्हणेन विघ्नार्थ केलं संघाच्या दृष्टिकोन मधून थोडीशी का होईना दूर सुद्धा जाताना पाहायला मिळेल. 12 चेंडू 28 ची गरज आहे. गोंधळ ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल सौजन्य. तुषारीला विनंती असेल आपण आपला चेंडू चॉईस करून जायचा आहे. गणराज
तुम्हाला काल सुद्धा ही गोष्ट माहिती होती, आज सुद्धा तुम्हाला माहिती आहे. वारंवार सूचना द्यायला लावायचं नाहीये. जे नियम आहे ते तुम्ही पालन करा. कारण आपण पाहतोय तर ड्रीम्स क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण पाहतो या घर बसल्या सुद्धा या स्पर्धेचा तुम्ही आनंद घेऊ शकता. तर ह्या बारीक बारीक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार नाहीये. विनंती असेल आपण चेंडू सुद्धा इथनं चॉईस करून जायचा आहे. पुन्हा एकदा मोठा फटका माझा प्रयत्न होता. बॅट चेंडूचा संपर्क राणे चेंडू आपण पाहिलं पुन्हा एकदा मिड ऑन मध्ये पाहायला मिळतो. त्याच दरम्यान दुसऱ्याचा प्रयत्न केलाय आणि दुसरी मिळणार का याचा प्रश्न सध्याच्या घडीला आहे. परंतु पंचांचा बोर्ड वरती आहे. फलंदाज प्रणित रनआउटच्या स्वरूपामध्ये हा दुसरा फलंदाज बाद होईल. बाद झाला. आता प्रणित बाद झाला. जिथे 11 चेंडू 27 ची गरज आहे आणि चेंडू चॉईस करून जायचे गणराज 11 संघ. मी येणार आता सर्व संघांना विनंती आहे, संघ नायकांना विनंती आहे मित्रांनो, नक्कीच ही स्पर्धा आपली आहे. जे या स्पर्धेचे काय नियम आहेत, चेंडू चॉईस करायचे, टॉसचा जो निर्णय असतो तो आमच्यापर्यंत इथेच पोहोचवायचा आहे. या गोष्टी तुम्ही करून जायचं आहे. या मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहते सौजन्य आला आणि इथे रनआउट मध्ये एक सिंगल जरूर मिळाली आहे, परंतु जिथे महत्वाचा फलंदाज प्रणित सुद्धा बाद झालाय. आता मात्र सध्याच्या घडीला थोडंसं मी म्हणेन बॅकफुटवर आहे तो बॅटिंग करणारा संघ आणि फ्रंट फुटला पाहायला मिळते. अर्थात आरके गोवडे संघ. सागर आलाय न्यू बॅट्समन. सागर बामोगडे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बघा इथून जोखीम घ्यावी लागेल तुम्हाला. एखादा चौकार एखादा षटकार शोधावंच लागेल. पुन्हा एकदा वेगावर स्वार सौजन्य पाहायला मिळते. बॅट चेंडूचा संपर्क राहिला नाही आहे. हवेशी वार्ता करते बॅट ती सागरची आणि ते सध्याच्या घडीला परवडणार नाहीये. कारण 10 चेंडू 27 धावांची गरज आहे. पहिली मॅच आपण पाहतोय अरे बुद्रुक आणि जय भवानी रोड याच्यामध्ये जय भवानी रोड संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. काल सुद्धा चांगली कामगिरी राहिली. आज सुद्धा त्या संघाने चांगली कामगिरी केली आहे आणि या दोन संघांमध्ये सध्याच्या घडीला एक संघर्ष मात्र पाहायला मिळतोय. हाफ टायकर चेंडू पुन्हा एकदा जाणून टाकला चेंडू आहे. बॅट चेंडूचा संपर्क पुन्हा एकदा होत नाही असं वाटतं. चेंडू हा रिप्ले आहे परंतु हा चेंडू डॉट असणार आहे. 9 चेंडू 27 ची गरज आहे. सध्याच्या घडीला ही मॅच खेचण्याचा प्रयत्न चाललाय गोलंदाजी करण्यात संघाकडून, कारण आपण मध्ये धावा होत नाहीये. जसं आपण पाहतो सौजन्य आलाय, सिंगल घेतली होती, डबलचा प्रयत्न केला, तिथे प्रणित बाद झाला, त्यानंतर पूर्णपणे धावा थांबल्यात. सध्याच्या घडीला धावा मी म्हणेन महाग झालेले त्या अर्थात विघ्नार्थ केला संघासाठी. पण एखादा चौकार एखादा षटकार ही मॅच ऑन सुद्धा होऊ शकते, त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. हो इथे मात्र अपील केले जाते. पंचांच्या मनामध्ये कोणतीही शंका नाही आहे. बोट केलं वरती, फलंदाज सागर सुद्धा बाद होतोय. धक्का बसू देते मात्र मध्ये अवघ्या 38 बांधला होता. कुठेतरी आपण पाहतो विघ्नार्थ केला संघाने नक्कीच चांगला प्लॅन केला असेल. 39 धावा कशा बनवायच्या याचा नक्की त्याने प्लॅन केला असेल. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 5 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 आल्या, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये पूर्णपणे धावा महाग झाल्यात कारण अवघी 1 धाव दिली आहे. त्याच्यामध्ये आपण पाहतो आतापर्यंत या ओव्हरमध्ये 2 फलंदाज सुद्धा बाद झालेत. त्याच्यामध्ये 4 चेंडूमध्ये सिंगल दिली आहे. येणारे चेंडू शिल्लक आहे तिथून आपण विचार केला तर 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 27 धावांची गरज आहे विजयासाठी. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र आयुष आला, आयुष यादव आपल्याला पाहायला मिळेल आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. इथून जर चौकार षटकार आलं नाही तरी मॅच खूप दूर निघून जाईल, यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. पुण्यात आडवे बॅट घेण्याचा प्रयत्न, बॅट चेंडूचा पुन्हा एकदा संपर्क होत नाही आणि आयुष सुद्धा आपण पाहतो हवेशी खेळतोय आणि ते सध्याच्याकडे परवड नाही. 7 चेंडू 27 ची गरज आहे. अवघी आपण पाहतो 12 चेंडू 28 ची गरज असताना 5 चेंडू मध्ये अवघी 1 धाव खर्च केली आहे सौजन्याने. आणि आता मात्र किशोर इथून 40-45 हीच धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल कारण आज या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे, अंतिम रात्र आहे ती 2024 मध्ये. कारण आपण नक्कीच आता मात्र 365 दिवस
या स्पर्धेची आपल्याला वाट सुद्धा बघावी लागेल। त्या दरम्यान शतक क्रमांक इथे मात्र आपण पाहतो तिसरा समाप्त होते। या ओव्हरचा विचार केला तर काय गोलंदाजी केले सौजन्य अवघ्या 6 चेंडूमध्ये त्याच्या ओव्हरमध्ये 2 फलंदाज बाद झाले आणि अवघी 1 धाव खर्च केली आहे। समीकरण पूर्णपणे बदलले। 6 चेंडू शिल्लक आहेत आणि इथून जर आपण विचार केला तर 27 धावांची गरज आहे। 6 चेंडू 27 ची गरज आहे। टॉस जिंकला होता तो गणराज 11 भुवनेश्वर या संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। बघा आज आपण पाहतो पहिला मॅच झाली आर्यपुद्रुक आणि जय भवानी रोड संघ। त्याच्यामध्ये जय भवानी रोड संघाने टॉस जिंकला, प्रथम फिल्डिंग त्यांनी सुद्धा केली, कमी धावावर त्यांनी सुद्धा रोखलं आणि बॅटिंग करत असताना ते जिंकले। दुसरी मॅच आपल्या समोर आहे ज्यांनी टॉस जिंकला तो आता विघ्नार्थ केला संघाने आणि त्यांनी मात्र रोखले, परंतु सध्याच्या घडीला आता मात्र मॅच जर पाहता आरके गवळी संघाच्या बाजूने पारडं थोडंसं जड आहे मी म्हणेन। 6 चेंडू 27 ची गरज आहे। इथून जर षटकार आला तरी मॅच ऑन होईल आणि इथून जर डॉट गेला तर मॅच पुन्हा एकदा आपल्याला बंद सुद्धा झालेली पाहायला मिळेल, कारण 6 चेंडू 27 ची गरज आहे। नेक्स्ट मॅच तुमच्या भेटीला येते सोनार सिद्ध दाटाव ए आणि गणराज 11 भुवनेश्वर। टॉस जिंकलाय, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग साठी आमंत्रित केलंय ते दाटाव संघाला। चांगला फटका आहे, चेंडू आपण पद्धत डीप कव्हरला पाहायला मिळते। सिंगल घेतली, डबलला पुन्हा एकदा पलटले, डबल पुन्हा एकदा मिळणार नाही आहे, फलंदाजाला परतावा लागेल। आता मात्र 5 चेंडू आणि 26 ची गरज आहे। डीजे मैदानाच्या आतमध्ये अनिकेत बाद झालाय आणि न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते तो हर्ष आलाय। बघा इथून मॅच सध्याच्या घडीला या मॅचची पूर्णपणे हवा निघून गेली आहे, कारण 5 चेंडू 26 ची गरज आहे। पहिली मॅच आपण पाहते तर एक चांगले प्लॅन केला अर्थातच जय भवानी रोड संघाने, खऱ्या अर्थाने निशी आणि तुषार याने आणि पूर्णपणे मॅच ते जिंकले गेले, परंतु इथून पाहायचं आहे जिथे प्रथम बॅटिंग करताना फक्त अवघ्या 38 बनल्या होत्या, 39 धावांचं एक मापक आव्हान होतं, परंतु कुठेतरी आपण पाहते रनआउटच्या विकेट या मॅचचा फॅक्टर ठरणार का। त्या दरम्यान पंचांचा इशारा पुण्यात आम्हाला भास्कर सांगेल की इथून हा वाईट असेल, सिंगल मिळेल आणि धावसंख्या 1 नी पुढे सरकेल। धावसंख्या सध्याच्या घडीला मात्र इथे पाहायला मिळते ते आपल्याला इथून 14 धावा, 5 चेंडू आणि अवघ्या 25 ची गरज आहे। कालच्या दिवसामध्ये आपण पाहतो टीम्स क्रिकेटचे आमचे सर्व इथे आपण पाहतो टीम पूर्णपणे हाफ टायका चेंडू पुन्हा एकदा पाहतो, चेंडू आपण पाहतो तर पॉइंट मध्ये जातो। सिंगलने काम इथून बनणार नाही आहे, कारण आपण पाहतो आता 1 धाव जरूर मिळेल, परंतु इथून 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 ची गरज आहे। खऱ्या अर्थाने प्रेक्षक सुद्धा कळले की मॅच खऱ्या अर्थाने आता विघ्नार्थक संघाच्या खात्यामध्ये राहिलेली नाही आहे, परंतु इथून एखादा षटकार आला तरी मॅच पुन्हा एकदा ऑन होऊ शकते आणि ते काम आता हर्षला इथून करायला लागेल। पुन्हा एकदा फटका फसला, चेंडू पुन्हा एकदा पॉइंटला जाईल, चांगला झेल राहिलाय, फलंदाज पुन्हा एकदा बाद होतोय। आता मात्र 3 चेंडू आणि 24 ची गरज आहे। सध्याच्या घडीला मॅच पूर्णपणे आपण पाहतो आरके गवळी या भुवनेश्वर। मनोज मोरे आलाय जिथे 3 चेंडू शिल्लक आहेत, 24 ची गरज आहे। तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल, त्यानंतर चौथी मॅच असणार आहे। नक्कीच आपण दोन्ही संघाचे संघ टॉस साठी सोमजाई शेनवई आणि आरे खुर्द। त्याचप्रमाणे पुणे इथून डॉट चेंडू आहे। पुन्हा आता फक्त पेपर रंगवायचं काम उरलेलं आहे, कारण या मॅच मध्ये काही उरलं नाही आहे। या मॅचची पूर्णपणे हवा निघून गेली आहे। जिथे आपण पाहतो अवघ्या आता आपण विचार केले 2 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे। 2 जरी आल्या 12 येतील, परंतु 12 धावा कुठून आणायचा हा सुद्धा एक प्रश्न आहे। पुन्हा एकदा इथे मात्र फलंदाज बाद होतोय। बघा मराठीमध्ये म्हण आहे, घर भरलं की घराचे वासे सुद्धा फिरतात, तोच मात्र बरोबर पाहायला मिळते। फलंदाज पुन्हा एकदा मनोज सुद्धा बाद होते। 1 चेंडू 24 ची गरज आहे। हा सामना होताच फिल्डिंग करण्यासाठी सज्ज राहायचा आहे तो गणराज 11 भुवनेश्वर संघ आणि बॅटिंग साठी सज्ज राहायचा आहे तो अर्थातच सोनार सिद्ध दाटाव ए संघ। त्याच्यानंतर सोमजाई शेनवई आणि आरे खुर्द यांना टॉस साठी तयार राहायचं आहे। चौथी मॅच आपल्या वेळेला येणार आहे, सोमजाई शेनवई आणि आरे खुर्द। 5वी मॅच असेल लोटनेश्वर खारी खारापटी रोहा आणि 6वी मॅच असेल वागेश्वर रोड संघर्ष किल्ला। 1 चेंडू 24 ची गरज आहे।
आणि इथे मात्र जो संघ हरेल त्याला 365 दिवस किशोर वाट बघावी लागेल या स्पर्धेची. कारण आपण प्रत्येक गावाने स्वप्न पाहिलंय की जो हा भव्य नाईट जो चषक आहे ना तो आपल्या गावामध्ये आपल्या मंदिरामध्ये आणायचा आहे. आणि इथे मात्र पुण्यात आपण पाहतोय दुसऱ्या फेरीमधून तिसऱ्या फेरीमध्ये जाणारा संघ ठरतोय तो अर्थातच RK गवळवाडी संघ. आणि दुसरा संघ ठरलाय तिसऱ्या फेरी जाणारा. आणि खऱ्या अर्थाने या मॅचचा मार्ग मॅच आपण पाहतोय त्याला पुरस्कार देणार होतो अर्थातच आणि या मॅचचा मार्ग मॅच नो डाऊट ठरतो ज्याने आपण पाहतोय तर तब्बल 15 धावा केल्या आणि गोलंदाजी करत असताना अवघी 1 धाव खर्च केली. सौजन्य ठरतोय या मॅचचा मार्ग मॅच. आपण सौजन्य लगेच मार्ग मॅच साठी यायचं आहे. आणि नेक्स्ट मॅच साठी पुन्हा आपण पाहतोय जिथे सोनार सिद्ध धाटाव ए आणि अर्थातच समोर आहे गंधरा